करते आणि वावेघर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भावेशजी माळी यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे। युवा नेते आहेत, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि नक्कीच भानुदास माळी साहेब आणि अजितजी माळी साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती यावं, कारण त्यांच्या हस्ते एक चांगलं सामाजिक कार्य घडत असतं आणि प्रत्येक वेळी ते या युवकांना सहकार्य करत असतात। त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं। भानुदास माळी साहेब आणि अजितजी माळी साहेब आपणाला सुद्धा विनंती आहे, आमच्या या वावेघर गावाचे ग्रामस्थ सन्मान्य श्रीयुत अजितजी माळी साहेब, तसेच भावेशजी माळी साहेब, भानुदासजी माळी साहेब यांना विनंती असेल, भाग्यजी माळी साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती यावं। सुभाषजी माळी साहेब तसेच विलास पाटील साहेब आहेत, वावेघर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास पाटील यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यावं। हॅलो हॅलो ज्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्या आग विझवण्याचं काम या ठिकाणी अर्जुन चव्हाण, निखिल चव्हाण, रणवीर राठोड, रणवीर पवार आणि सुशांत राठोड हे चौघ जण या ठिकाणी चांगलं काम करतायत। तुमचं मनापासून स्वागत आहे, या आमच्या आयोजकाच्या वतीने सुंदर काम करतायत, तुमचं मनापासून स्वागत। मॅच द ऑन, पहिला चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू सांगता होतीये, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। संघ दादरपाडा चे गोलंदाज यश पाटील सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। मॅग्नेटिक पॉवर प्लेचा संघ आहे, या मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या संघामध्ये गोलंदाज जो चांगला करतो ना त्याचंच नाव ठरलं जातं, लक्षात ठेवा, कारण 2 सतरक्षक फक्त बाहेर असतात सर्कलच्या आणि बाकी सर्व सतरक्षक सर्कलच्या आतमध्ये असतात। आणि या ठिकाणी पहिलाच चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज यश पाटील दादरपाडा या संघाकडून आपण पाहतोय। स्ट्राइक एंडला फलंदाज राहुल, सुंदर स्टॉक दिला या ठिकाणी, वाडा शॉट आपण पाहतोय, सीमा रेखेच्या पलीकडे येतोय, हा खणखणीत चौकार। डीजे मास्टर, तर आपण पाहिलं पहिला चेंडू बघितला कुठल्या पद्धतीने चेंडू होतोय, पण दुसऱ्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला आणि सरळ सीमा रेखेच्या बाहेर स्वतःचा धाव या ठिकाणी 4 धावांनी खोळलेला आहे। कार्पेटचा फटका होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव तर निश्चितच आणि एका धावामध्ये समाधान। जे 5 अंकांवरती बिनबाद 5 अशी धावसंख्या मनाला गेल्या सोमजाई सोमटना संघाची। आपण पाहतोय स्लिम इंडिया ऑनच्या दिशेने हा कार्पेटचा शॉट होता, सुंदर सतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु 1 धाव मिळाली, या 1 धावाच्या बरोबरीने 5 अंकांवरती पाहिजे पुढचा चेंडू। आता हा मोठा फटका मारलेला आहे, सरळ जातोय, झेल होतंय का पाहूया, परंतु या ठिकाणी मिड अपच्या दिशेने पकडता पकडता हा झेल सुटलेला आहे आणि जातोय लॉंग ऑफच्या दिशेने। धाव मिळतीये ती म्हणजे 2 धावा पंच, यस 2 धावा। या 2 धावाच्या बरोबरीने धावफलकावरती धावा लागल्या त्या 7।
ज्या ठिकाणी जेल होती त्या ठिकाणी जेल सोडलेली आहे त्या सतरक्षकाने. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेचा हा सतरक्षक होता. जवळजवळ लॉंग ऑफच्या दिशेने धावत आलता आणि चेंडूला कॅच पकडण्याचा प्रयत्न फसला. आता मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय. एक धाव तर निश्चित. एका धाव्याच्या बरोबरीने धावसंख्या पोचली ते म्हणजे 8 या अंकांवरती. बिनबाद 8 या अंकांवरती धावसंख्या मानावाला गेला सोमजाई सोमटणे संघाची. अतिशय सुंदर आणि धीमी गतीने सुरुवात आपण पाहतोय. कासवाच्या गतीने का सुरुवात होईना पण मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या शतकामध्ये प्रत्येक चेंडूमध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. आत्ता मात्र अद्याप आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल पवार. हा चेंडू बघा फिरकवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि एसटीच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर मॅग्नेटिक पॉवर शतक संपतोय. धावसंख्या पोचली ती म्हणजे 8 या अंकांवरती. धन्यवाद. संपल्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धावफलकाचे धावा आल्या त्या 8 धावा. बिनबाद 8 अशी धावसंख्या म्हणावं लागेल. चांगली सुरुवात तर आहे बघा. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या शतकामध्ये धावा तर चांगल्या आल्यात परंतु मोठं धावा येणं गरजेचं होतं. परंतु या ठिकाणी 8 धावा आल्या. 8च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडे दुसरं शतक हाताळणार. गोलंदाज मार्गवरती असणार ओमकार कोळी. बघा हलकासा पुश केला. पॉइंटच्या दिशेने छत्रक्षक चेंडू उचलणार फेकणार. तोवर 1 धाव मिळाली. एका धावा बरोबरने धावसंख्या झाली ती म्हणजे 9च्या घरात. तर पुढचा सामना रंगणार तो म्हणजे बोल कुंबुली आणि नडोली. कुंबोली आणि नडोते या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हा सुंदर फटका या ठिकाणी सजवला. स्ट्रेट लाईनला जातोय. लॉंग अपच्या दिशेने खणखणीत येतोय. सीमारेखेच्या बाहेर चौकार ठोक. हॅलो. तर धावफलकाचे धावा लागलं त्या 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. सुवाजी माळी साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वावेकर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावेशजी माळी साहेब, भानुदासजी माळी साहेब, तसेच धनाजीजी माळी साहेब आणि आपण पाहतोय अजितजी माळी साहेब. तुमचं सर्वांचं आपल्या या जय सेवालाल क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच आमचे वावेकर गावाचे ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते युवा नेते भावेशजी माळी साहेब वावेकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. युवा नेते सुभाषजी माळी साहेब, युवा नेते अजितजी माळी साहेब, भानुदासजी माळी साहेब युवा नेते, तसेच आमचे ज्येष्ठांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं ते धनाजी माळी साहेब, तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि विलासजी पाटील साहेब
A1 जोडी आपण पाहतोय. भावेशजी माळी आणि विलासजी पाटील यांची A1 जोडी. प्रत्येक काही कार्यक्रम असला ना तर A1 जोडी म्हणजे यांची ओळख आहे. विलासजी पाटील साहेब आणि भावेशजी माळी साहेब. टी शर्ट असो किंवा चषक असो त्यांचं नेहमीच सहकार्य असतं या सर्व क्रिकेट रसिकांना. धन्यवाद साहेब, तुमचं सहर्ष स्वागत. अतुल शिंदे यांचं या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत कॉमेंट्री बॉक्सला आणि क्रिकेट रसिकांना. कुणबिली संघ या ठिकाणी नाणेफेकी साठी संघमालक या ठिकाणी आलेला आहे कर्णधार. नडोदे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. दोन्ही संघाचं नाव लिहून घे रे. आपला एक ये दे ना. या ठिकाणी विकेट जातीये. या विकेट मिळतीये. धावसंख्या तेथेच थांबते ती म्हणजे 14 धावा. अजूनही येणाऱ्या 7 चेंडू बाकी आहेत या षटकातील. या षटकातील शेवटचा चेंडू असावा. चला तर सोमजाई समटणे संघाला हाणामारी करावा लागेल कारण समोरचा संघ हा अतिशय बलाढ्य संघ आहे. इनिंगच्या ब्रेक मध्ये नडोदे संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संमेलन कक्षामध्ये यायचं आहे. आल्यानंतर पेनल्टी नाही आले तर समोरच्या संघाला टॉच विन दिले जाईल आणि 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळचा या ठिकाणी खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी आमंत्रण घोषित केलं आणि 1 धाव प्लस झाली, एक्स्ट्रा मिळाली. बघा विकेट होती. जर थ्रो डायरेक्ट स्टंप वरती टिपला असता तर विकेट मिळाली असती. तर धावफलकावरती धावा आल्या त्या 16 धावा. अजूनही हा तिसरा शतक प्रगतीपथावरती आहे. सुंदर आपण पाहतोय. कासवाच्या गतीने आपण या ठिकाणी काही ना होणार परंतु फलंदाजी चांगला पाहतोय. हा फटका आता फिरवलेला आहे. पाहूया सरळ जातोय स्कोर लेग च्या दिशेने सीमा रेखेच्या पलीकडे येतोय. खणखणीत चौकार ठोंडी दे. च्या वतीने करत आहे. तर नक्कीच तर आपण पाहूया बराच उशिरानंतर हा मोठा फटका आला. लॉंग लेगच्या दिशेने सीमारेखेच्या पहार चेंडू पाहतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20 या अंकांवरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मांडण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडू राहिला खाली. विकेट मला असं वाटतं या ठिकाणी मिळतीये. स्टंपला जाऊन चेंडू आढळतोय आणि या ठिकाणी एक मोठा हादरा बसतोय. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. ठोक डीजे. पाहतो या ठिकाणी आमचे वावेकर ग्रामपंचायतचे भावेशजी माळी, सुहासजी माळी, अजितजी माळी, भानुदासजी माळी, धनाजीजी माळी तसे विलासजी पाटील जे A1 जोडी. बघा आम्ही दुसरा कॉल तुम्हाला देत आहे. प्लीज विनिंग ब्रेकच्या मध्ये कॉल झालाच पाहिजे. प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संबंधित कक्षामध्ये यायचं आहे. हा पुढचा चेंडू सन्मान दिला या ठिकाणी आपण पाहतोय. मिडॉनच्या दिशेने 17 चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव मिळाली. 1 धावाच्या बरोबरीने आपण पाहतोय धावसंख्यावरती धावा झाल्या त्या 21 अंकांवरती. मोठी धावा उभे करावं लागणार तुम्हाला. समजाई समटणे संघ बघा
मला असं वाटतं शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि मोठे मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. समोरचा संघ सुद्धा हा बलाढ्य आहे, कारण आम्ही पाहिलं की अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटीतून आम्ही पाहिलेलं आहे. कारण तुम्हाला अजूनही 4 चेंडू मोठं फटका येणं गरजेचं असणार आहे. हा बघा, माझा पुकार त्या फलंदाजापर्यंत गेलेला आहे आणि माझ्या पुकाराला सन्मान दिला. सरळ जातोय सीमा रेखेच्या पलीकडे. रामदेव बाबा पतंजली आहे. या फटक्यामध्ये षटकाराला असेच मोठे मोठे फटके तुम्हाला मारावे लागणार आहेत. कारण हा जो संघ आहे अतिशय बलाढ्य संघ आहे. एक धाव तर म्हणजे पॉइंटच्या दिशेने चेंडू उचलतो फेकतोय, तवर एक धाव मिळते. या एक धावाच्या बरोबरीने आता मात्र धावसंख्या वाढतीये, ती म्हणजे धावसंख्या झाली ती म्हणजे 28 या अंकांवरती. खचाखच भरा हुआ स्टेडियम, 10-20 हजार से इस मैदान का मजा लूटते हुए ये देखा जाए नजीक का मामला हो सकता है विकेट का पतन होता हुआ, और यहां पर हमारे विकेट मिलता हुआ. पंच आउट ना? यस, नेम इज बॅट्समॅन आउट. नाव काय आहे? राजेश. हा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानावरती जातोय तो म्हणजे नौका फलंदाज संदेश मुंडे. बघा, संदेश मुंडे एक डावखोरा फलंदाज आहे. आम्ही त्याची बॅटिंग पाहिलेली आहे. वावेगर गावदेवी या आम्ही त्याची बॅटिंग पाहिलेली, कारण तो लहानपणापासून आमच्या या वावेगर गावामध्ये होता. चांगली फलंदाजी आमच्या या संघामध्ये त्याने केलेली आहे. पण आता मात्र त्याच्या गावामधून तो खेळत आहे. नक्कीच त्यांनी जर षटकार लगावला संदेश मुंडे, जर या ठिकाणी आशिष शहाणे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण मोठा एक फलंदाज आहे. बघा, वावेगर संघामध्ये खेळत असताना तो एक मोठी फलंदाजी करायचा, ते विसरता कामा नये. जरी तो त्याच्या गावामध्ये खेळत असला तरी तो वावेगर संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. तर आपण पाहूया, आत्ता मात्र तो खेळतोय सोमजाई सोमटणे या संघामधून. डावखोरा फलंदाज संदेश मुंडे उंचावरनं मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, परंतु एक धाव लेग बाईटच्या रूपात मिळाली आणि शतक संपण्याचा इशारा. शतक संपल्यानंतर धावफलकाती धावा लागल्यात त्या 29. पारी सुद्धा समाप्त झाली, विनिंग समाप्त झाली. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता, ती म्हणजे दादरपाडा या संघाला. येणारा 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता दादरपाडा या संघाला. विकेट एका धावे पंच, विकेट आहे, सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो, कारण पंच बोट वरती करतात ना त्यावेळेस असं थोडंसं वाटतं की एक धाव मिळाली का. नक्कीच आमची थोडीशी दिशाभूल झाली, सॉरी. या ठिकाणी विकेट मिळाली आणि या एक विकेटच्या नंतर धावा झाल्यात त्या 28 आणि विजयासाठी 29 धावांची गरज, ती म्हणजे दादरपाडा या संघाला. शेवटचा कॉल असणार आहे तो म्हणजे नडोदे संघाला शेवटचा कॉल आम्ही आयोजकाच्या वतीने देत आहोत.
धन्यवाद डीजे। तर या ठिकाणी स्वागत समारंभ होणार आहे। मी या ठिकाणी आमचे वावेकर ग्रामस्थ सन्मान्य श्रीयुत ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक धनाजी माळी साहेब यांचं या ठिकाणी मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। मी आयोजक या ठिकाणी सर्व कुमारजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेहमीच या ठिकाणी युवकांच्या पाठीशी असतात ते आमचे धनाजी माळी साहेब यांचे मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत। यानंतर मी विनंती करेन आमचे युवकांचे प्रेरणास्थान अजितजी माळी साहेब यांचं स्वागत करावं। मी अजितजी माळी साहेब यांना विनंती करतो आपलं स्वागत स्वीकारावं अशी विनंती मी आयोजकांच्या वतीने करत आहे। मी या ठिकाणी विनंती करतो की कुमार राकेशजी राठोड यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद। तसेच मी यानंतर विनंती करणार वावेकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य श्रीयुत भावेशजी माळी साहेब यांचं स्वागत करावं। कारण आमच्या या वावेकर ग्रामपंचायतीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि तसेच ते सदस्य आहेत आमच्या या ग्रामपंचायतीचे भावेशजी माळी साहेब यांचं या ठिकाणी मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे ते म्हणजे गोविंद राठोड यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। तसेच मी या ठिकाणी विनंती करणार आमचे युवा नेते नेहमीच युवकांच्या पाठीशी असतात ते सन्माननीय श्रीयुत सुभाषजी माळी साहेब यांचं स्वागत करावं। सुभाषजी माळी साहेब यांचं स्वागत करावं। नेहमीच आमच्या युवकांच्या पाठीशी असताना आयोजनाला त्यांची मदत असते ते म्हणजे आमचे सहकारी मित्र सुभाषजी माळी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत। राकेश राठोड यांच्या शुभ हस्ते मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत। तसेच आमचे A1 जोडी जे भावेश माळी आणि विलास पाटील यांचे A1 जोडी नेहमीच सहकार्य असतं या युवकांना। टी शर्ट असो किंवा चषक असो कुठलीही मदत ते त्यांच्या हस्ते करत असतात। तर विलासजी पाटील साहेब आपण स्वागत स्वीकारावं। तर विलासजी पाटील साहेब यांचं स्वागत करावं। चला विलासजी पाटील साहेब तुम्ही या मंचावरती विनंतीला मान देऊन आपण आलेला आहात। विलासजी पाटील यांचं स्वागत करावं। त्यानंतर मी विनंती करणार आमचे युवा नेते भानुदासजी माळी साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आमचं स्वागत तुम्ही स्वीकारावं। डॅशिंग नेतृत्व या वावेघर युवकांचे डॅशिंग नेतृत्व म्हणजे ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आमचे भानुदास माळी माजी क्रिकेटपट्टू आहेत। कारण क्रिकेटांची त्यांना खूप हौस आहे। कारण वावेघर गावदेवी संघाला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो आणि ते क्रिकेटमध्ये माहिर आहेत। आज जरी त्यांनी रिटायरमेंट घेतली असली तरी सुद्धा त्यांच्या या क्रिकेट रसिकांना शुभेच्छा असणार आहेत। धन्यवाद भानुदास माळी साहेब। आपण विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात तुमचं सहर्ष स्वागत मी माझ्या शब्दातून आणि माझ्या या शब्द सुगणाने तुमचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतो। ऑन द मॅच आपण पाहतोय नडोदे संघाला शेवटची पुकार। बघा समोरचा जो संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत कुणबुली संघाचा आणि आता मात्र तुम्ही या ठिकाणी आलेले नाहीत। मी तुम्हाला शेवटची पुकार देतो त्यानंतर तुम्हाला पेनल्टी लागू असणार आहे। ऑन द मॅच आपण पाहतोय या ठिकाणी फटका बसतोय सरळ येतोय मिडांच्या दिशेने सततचे चेंडू उचलणार फेकणार मिड विकेटच्या दिशेने चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतीये धावा त्या एक धाव 10 फलकाचे धावा आल्या त्या 3 धावा बिनबाद 3 आपण पाहतोय। सुंदर या ठिकाणी स्कोरिंगचं काम पाहतात आशिषजी शहाणे आमचे सहकारी मित्र आहेत। साथीस कॉमेडिएटर आमच्या समेत जोडलेला अविनाश जाधव सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय
या आयोजनाचा सुंदरसा या ठिकाणी आयोजन आपण पाहतोय. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सरळ जातो लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डिंग त्या तिथे साबत आहे. एक धाव तर निश्चित, एका धावाने समाधान. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 3 या अंकांवरती. निर्धाव चेंडू, मला असं वाटतंय धावा आलेली नाहीये. गोलंदाजी मार्गवरती प्रशांत अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. सरळ लॉंग ऑफच्या दिशेने सतरक्षक चेंडू उचलणार, तोवर मिळणार. धावा आल्या त्या. शतक संपला. 4 धावा. शतक संपण्याचा इशारा. बघा मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली त्या गोलंदाजाने. सोमजई सोमटणे संघाचा गोलंदाज आहे तो म्हणजे प्रशांत. बघा लोअर्स या ठिकाणी धावा आहेत आणि त्या लोअर्स धावामध्ये चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी प्रशांत याने. त्याचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. परंतु येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी असणार आहे ती म्हणजे 25 धावांची गरज. हुसेन मुल्ला, सागर बनगर आणि खेमा पवार. हुसेन मुल्ला, सागर बनगर आणि खेमा पवार यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या शतक संपलेला आहे. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या शतकामध्ये सुंदर गोलंदाजी केली. बघा मॅग्नेटिक पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय 2 सतरक्षक सर्कलच्या बाहेर असतात आणि सर्कलच्या आतमध्ये बाकी सर्व सतरक्षक असतात. त्यामध्ये फलंदाजाला चांगली संधी असते. परंतु त्या षटकामध्ये 4 धावा दिल्या त्या प्रशांत याने. आता मात्र चापट शॉट आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सतरक्षक उचलणार, फेकणार. एकच धाव मिळाली. दादर पाडा या संघाला एकच धावामध्ये समाधान. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या पोहोचलीये ती म्हणजे 5च्या घोरात बिनवाद 5. बोल ना. बोल. नक्कीच प्रवीणजी माळी यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिचुदी केदारी यांच्या वतीनं आलेला आहे. प्रवीणजी माळी साहेब यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आमच्या या जय सेवालाल क्रिकेट संघाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हार्दिक शुभेच्छा त्यांना देत आहोत. आणि आता मात्र मोठा फटका येतोय. त्या ठिकाणी सत्रचे साबूत आहे. पाहूया या ठिकाणी मोठा फटका बसतोय. झेलबाद होतोय. झेलबाद जो होतोय तो फलंदाज दादरपाडा या संघाचा निमिष. मोठा हादरा बसतोय दादरपाडा संघाला. ठोक डीजे. आपण पाहतोय बघा 1 विकेट गेलेली आहे. 5 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ज्यांचे सौभाग्यवती या वाविगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होत्या त्या आमचे सहकारी मित्र हुसेनजी मुल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय सागर बनगर. त्यानंतर त्याच्या समवेत आपण पाहतोय खेमा पवार. सरचे स्वागत आहे तुमचा. परशुराम माने यांचं सुद्धा सरचे स्वागत. पाहूया 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका मारला होता. 1 धाव तर निश्चित मिळाली आहे. या 1 धावाच्या बरोबरीने आपण पाहतोय
6 धावा 10 फलकावरती लागलेल्या आहेत. एक बाद 6. तर आपण पाहतोय अविनाश, आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय सुंदर सामना पाहायला मिळते. जसा जसा ठोसा ठोसा या ठिकाणी उत्तर मिळते. गोलंदाज चांगली होतीये सोमजाई सोमटणे संघाकडून. बघा कार्पेटचा शॉट होता या ठिकाणी आपण पाहतोय. सरळ मिड ऑनच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने जो सत्रक्षक आहे तो फिल्डिंग करतोय आणि धावा मिळतीये ती म्हणजे 1. सुंदर या ठिकाणी थ्रो मिळतीये त्यांच्या संघासाठी. जो लॉंग ऑनचा फिल्डर आहे त्याच्या वतीनं धावा झाल्यात त्या 7 या अंकांवरती. येणाऱ्या अजूनही चेंडू असणार आहेत या षटकातील 2. तशा 8 आहेत आणि विजयासाठी असणार आहे 8 चेंडू. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा चेंडू पुढचा सुंदर कडल चेंडू आपण पाहतोय. सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर निश्चित. एकेरी दुहेरी धावाने काय चालणार नाही, परंतु असू द्या कारण निर्धाव चेंडूच्या पेक्षा 1 धाव महत्वाची आहे. आणि त्या 1 धावाच्या बरोबरीने आता मात्र आपण पाहतोय दादरपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 या अंकांवरती. 1 बाद 8 आपण म्हणावं लागेल. येणारा 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सहकारी आमचे विलासजी पाटील साहेब. वाईट चेंडूचा इशारा पंचांकडनं येते. आम्हाला या ठिकाणी वारंवार त्यांचं मार्गदर्शन लाभतं. आमचे विलासजी पाटील सहकारी आमचे मित्र आहेत. येणाऱ्या 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहूया अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना परंतु आता मात्र तुम्ही खराब गोलंदाजी करताय. 7 चेंडू 20 धावांची गरज. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी डबल राऊंडचा हा पहिला सामना. हा फटका मोठा आपण पाहतोय. सरळ जातो त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. सत्रक्षक त्या ठिकाणी 4ही सत्रक्षक गोळा झालेले आहेत परंतु धावा मिळतात त्या 2 धावा. या 2 धावाच्या बरोबरीने अद्याप धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 11 या अंकांवरती. आता मात्र आपण पाहूया विजयासाठी षटक संपण्याचा इशारा. षटक संपल्यानंतर 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. तोपर्यंत आपण संधी देऊया ठोक डीजे. पाहूया गावदेवी वावेगर संघाचे आपण पाहतोय या ठिकाणी सर्व खेळाडू गणपत माळी, प्रणय माळी, सिद्धेश माळी आणि अँकर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सामन्याचं मजा लुटत आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती यावं. हा पहिला चेंडू असेल. सरळ येतोय शॉट मिड ऑनच्या दिशेने. सत्रक्षक चेंडू उचलणार परंतु बघा हे काय घडतंय मैदानावरती. हो 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 खूप वेळ होता फलंदाजाकडे. त्यांनी 2 धावा झाल्या असत्या. अजय माळी आणि अनुराग माळी एक मोठं नाव रायगड प्रीमियर आणि सेवालाल संघ आणि गावदेवी संघामध्ये नेहमीच त्यांची पाहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण पाहूया अनुराग माळी आणि अजय माळी यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आणि नक्कीच तर आपण पाहूया त्या ठिकाणी 2 धावा होत्या. एकच धावामध्ये समाधान. आपल्या ताकदीवरती
सामना विजय करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे ते म्हणजे फलंदाज कोण फलंदाज अमर. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अमर यांना नो स्ट्राईकच्या फलंदाजाला रोखलेला आहे. आता मात्र येणाऱ्या आधुनिक चेंडू काही या षटकातील शेष आहेत त्या 4. ओ हो 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 हे काय होतंय. आता मात्र स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी धोका परतावा लागला. विकेटचा पतन होतंय. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो म्हणजे फलंदाज पंच रनआउट आहे. यस यस रनआउट आहे. एक मिनिट. यापुढील मॅच इनॅक्शन मध्ये आपल्याला रंगताना पाहायला भेटेल. एका बाजूला असेल नडोदे, त्यांच्या विपक्षात लढत असताना कुंबिवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यस ओल्ड कॉम्बॉक्स. ऋषी कदम यांना विनंती असेल की कुठे असतील तुम्ही मंचावरती यायचं आहे. आपले सरचे स्वागत आहे. यानंतर थोड्याच वेळात सन्माननीय श्रीयुत प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. सन्माननीय श्रीयुत प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. तर नक्कीच आपण पाहूया ऑन द मॅच. हा सुंदर फटका देखना फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या ठिकाणी काय घडलं. निर्धाव चेंडू सांगता होते. धावा तेथेच थांबतात. धावा झाल्यात त्या 12 या अंकांवरती. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. हो 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 हे काय आपण पाहतोय. झेल होऊ शकला. झेल बाद सोडता सोडता पकडलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सतरक्षक त्या ठिकाणी साबूत होता. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे ओमकार तंबू. बघा आपण लो स्कोर होता. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. परंतु हे काय घडलं मैदानावरती. आता मात्र लो स्कोरिंगचा सामना गमवत असताना या ठिकाणी दादर पाडा 1 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवरती आपण सर्व सोमजाई सोमटणे संघाचे या ठिकाणी जवळ जवळ सामना हा जिंकलेला आहे. सोमजाई सोमटणे संघ आणि पराजित संघ आहे दादरपाडा. मोठा संघ होता. तुम्ही या आमच्या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलात. खरोखरच आमच्या या टुर्नामेंटच्या वतीनं आणि सर्व या सर्वांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. तर वळूया थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय श्रीयुत प्रीतम दादा म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका अतिशय दमदार व्यक्तिमत्व यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होणार आहे. आगमन होणार आहे आणि यानंतरचं समालोचन करतील आमचे सहकारी